राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड, लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, इंदोर मंडी, बेंगलोर, हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 13 सप्टेंबर 2025 चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची, आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर सुरुवात करूयात लासलगाव येथून. लासलगाव येथे 250 वाहनांमधून कांद्याची आवक ही आलेली होती. ₹500 पासून ₹1,525 क्विंटल पर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकले. सरासरी कांदे ₹1,150 क्विंटल पर्यंत विकले. तर पिंपळगाव बसवंत येथे 404 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. ₹700 पासून ₹1,800 क्विंटल पर्यंत कांदे विकले. सरासरी कांदे ₹1,200 क्विंटल पर्यंत विकले. तर गोल्टी ₹400 पासून ₹1,030 क्विंटल पर्यंत विकली. सरासरी ₹700 क्विंटल पर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे गोल्टी विकली आहे. सोलापूर येथे जुना कांदा 400 ते ₹1,600 क्विंटल पर्यंत विकला. नवीन कांदा 100 ते ₹1,200 क्विंटल पर्यंत विकला. पांढरा कांदा 200 ते ₹400 क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे. तर पाहूयात बाहेर राज्यातील परिस्थिती. इंदोर मंडी येथे 50,000 गोण्यांची आवक जवळपास आलेली होती. छाटण 100 ते ₹250 क्विंटल पर्यंत विकली. गोल्टी 200 ते ₹250 क्विंटल पर्यंत विकली. हलका गोल्टा 200 ते ₹300 क्विंटल पर्यंत विकला. सुपर गोल्टा 400 ते ₹500 क्विंटल पर्यंत विकला. एव्हरेज कांदे 600 ते ₹900 क्विंटल पर्यंत विकले. सुपर कांदे 950 ते ₹1,050 क्विंटल पर्यंत विकले. तर काही लॉट 1,050 ते ₹1,150 क्विंटल पर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत. तर हैदराबाद येथे आज 70 प्लस गाड्याची आवक होती. 1-2 लॉट ₹1,800 क्विंटल पर्यंत विकले. सुपर बिग साइज कांदे 1,400 ते ₹1,500 क्विंटल पर्यंत विकले. मीडियम कांदे 1,000 ते ₹1,100 क्विंटल पर्यंत विकले. तर बेंगलोर येथे आज टोटल 62,182 गोण्यांची आवक आली होती. कर्नाटकाचा जुना कांदा ₹200 पासून ₹1,200 क्विंटल पर्यंत विकला. नवीन कांदा 16,000 प्लस गोण्यांची आवक होती. तो क्वालिटी कांदा 600 ते ₹1,400 क्विंटल पर्यंत विकला. अनक्वालिटी कांदा ₹100 ते ₹800 क्विंटल पर्यंत विकला. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कांद्याचे 1-2 लॉट 1,600 ते ₹1,700 क्विंटल पर्यंत विकले. बिग साइज कांदे 1,400 ते ₹1,500 क्विंटल पर्यंत विकले. मीडियम कांदे 1,000 ते ₹1,100 क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर